स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नाव आहे पैशाल माणूस. आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीमंत कसे व्हायचे. संपत्ती निर्माण करण्याच्या 3 स्मार्ट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. बघूयात कोणत्या आहेत त्या. श्रीमंतीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. खरं सांगायचं झालं तर एक रात्रीत श्रीमंत होण्याची कोणतीही रेडीमेड टिप तुम्हाला देऊ शकत नाही, कारण प्रत्येकासाठी श्रीमंतीची एक वेगळी व्याख्या असू शकते. पण जर तुम्ही काही मूलभूत नियम पाळले तर तुमचा पैसा योग्य ठिकाणी वापरला जाईल आणि तो वेगवान वाढवला तर नक्कीच मदत होईल. चला तर पाहूयात पहिली टिप काय ते. पैशांबद्दल बेसिक गोष्टी शिका. फायनान्शियल लिटरन्सी. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही फायनान्सच्या बेसिक गोष्टी शिकून घ्या. कंपाऊंडिंग म्हणजे काय, बजेटिंग कसं असतं, पैशांची टाईम व्हॅल्यू काय असते, या गोष्टी समजून घ्या. हा अभ्यास तुमच्या आर्थिक प्रगतीचा पाया ठरू शकतो. दुसरं म्हणजे शिकतानाच कमायला सुरुवात करा. मल्टिपल इन्कम सोर्सेस. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर फक्त अभ्यासावर अवलंबून राहून न राहता पार्ट टाईम जॉब किंवा फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून तुम्ही इन्कम सुरुवात करा. स्किल शिका. आणि जर तुम्ही आधीपासून जॉब करत असाल तर उत्पन्नाचा एकच मार्ग न ठेवता मल्टिपल साईड इन्कम या साईड हस्टल तयार करा. गुंतवणुकीच्या माध्यमातून इन्कम सोर्सेस वाढवा. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर गुंतवणूक करा. वय वर्ष 20 किंवा त्याच्या आसपास असताना गुंतवणुकीला इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. हा एक मोठा मास्टर स्ट्रोक ठरतो, कारण यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाला जास्त वाढवण्यासाठी वेळ मिळतो. कंपाऊंडिंगसाठी इफेक्ट जास्त होतो त्याचा चांगला. वय जास्त झाले तर काय, जर तुम्हाला या गोष्टी उशिरा समजल्या तर टेन्शन घेऊ नका. आणखी उशीर करण्यापेक्षा आजच सुरुवात केलेली बरी असते. त्यामुळं लेट सुरू करणे हे नेवर पेक्षा कधीही बेस्ट आहे, चांगलं आहे. तर आजची पोस्ट तुम्हाला कशी वाटली, माहिती कशी वाटली मला कळून नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ, नवीन पोस्ट, फायनान्शियल रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येत राहतो कंटिन्यू. तर तुमचे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या एका कमेंटने, तुमच्या एका सबस्क्रायबरने मला मोटिवेशन मिळतं आणि त्यामुळेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी डेलीच आणतो. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.